नमस्कार, मी दीपाली. दीपालीज किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज संक्रांत विशेष मी छान मुरमुऱ्याचे लाडू केलेले आहे. बघू शकता किती सुंदर झालेलं आहे. करायला सोपे आणि खायला तेवढे चविष्ट, रुचकर, लहान मुलांना फार आवडतील असे हे मुरमुऱ्याचे लाडू. इथे मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यामध्ये 250 ग्रॅम इथे गूळ टाकला आहे. त्यानंतर 2 चमचे इथे पाणी टाकलं आहे. गूळ छान बारीक मी कापून घेतला चाकूच्या सहाय्याने, त्यामुळे आपला पाक लवकर तयार होण्यास मदत होते. त्यामुळे इथे शक्यतोवर आपण चिरून किंवा कापून हा गूळ घ्यायचा आहे. छान मंद आचेवर ह्याला आपल्याला गुळाचा पाक करून घ्यायचा आहे. साधारण 10 मिनिटात आपला पाक तयार होतो. छान आपला पाक तयार झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता याला लगेच आपल्याला यामध्ये 1 बाउल मी मोठा मुरमुरे टाकलेला आहे. साधारण 200 ग्राम मी इथे मुरमुरे टाकलेले आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर मी इथे 250 ग्राम गूळ घेतला आहे आणि 200 ग्राम मी इथे मुरमुरे घेतलेले आहे. याला आता छान मिक्स झालेलं आहे, बघू शकता. गॅसचा फ्लेम इथे बंद करून घ्यायचा आहे आणि मिश्रण थंड व्हायच्या आतच आपल्याला लाडू वळून घ्यायचे आहे. दोन्ही हाताला आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचं आहे. एक छान मुरमुऱ्याचा गोळा घ्यायचा आहे आणि हातावर त्याला छान लाडू वळून घ्यायचे आहे. अगदी गरमागरम हे लाडू झटपट वळून घ्यायचे आहे. जितका तुम्हाला लवकर करता येईल हे प्रोसिजर तर लवकर करून घ्यायचे आहे. आणि छान मी अशाच पद्धतीने लाडू वळून घेत आहे, बघू शकता तुम्ही. छान असा आपला लाडू वळलेला आहे, बघा किती छान असा झालेला आहे, बघू शकता. अशाच पद्धतीने मी हे लाडू करून घेत आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटद्वारे कळवायला विसरू नका. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू पुन्हा अशाच नवनवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.